माहिती माझ्याकडे आल्यानंतर उचित कारवाई मी करेन। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधली ही हाणामारी आणि केवळ हाणामारीच नव्हे तर घोषणाबाजीपासून सुरू झालेला हा प्रकार त्यानंतर अर्वाच्य शब्द आणि लाथाबुक्क्यांपर्यंत आलेला होता। विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत या दोन्ही गटांना वेगळं केलं आणि त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळलेला आहे। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी हा सगळा आपल्यावर हल्ला करण्यासाठी आलेला ग्रुप होता, हा गट होता असा आरोप केलेला आहे। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली असा त्यांचा आरोप आहे आणि विधिमंडळ परिसरामध्ये जर आमदार सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं असं त्यांनी म्हटलंय। तर गोपीचंद पडळकरांना मारणारच असं आव्हाडांच्या एका कार्यकर्त्यानं विधान केलंय। जयंत पाटील यांच्यासमोर आव्हाडांच्या कार्यकर्त्यानं हे विधान केलेलं आहे। गोपीचंद पडळकरांना मारणारच धमकी देण्यात आलेली आहे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याकडून। जयंत पाटील यांच्या समोरच हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते संतप्त आहेत। एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला मारण्याची धमकी आलेली आहे असा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्तेही संतप्त झालेत। गुंड घेऊन आला होता त्याची मस्ती आहे त्याला नाही गेला बाहेर गेला पकडलाय बाहेर गेला मैदानात म्हणून बघतो म्हणा मैदानात हा वरती येत होता सरळ हा येत होता सरळ अचानक येऊन दरम्यान काल संध्याकाळी विधानभवन परिसरामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातही काहीसा वाद झालेला होता। दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ झाली। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याने तुला दाखवतो अशी धमकी पडळकरांना दिलेली होती। गाडीचा दरवाजा उघडताना धक्का लागला असा आरोप इथे झालेला होता आणि त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सुद्धा चिडले आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकरांना तेव्हा धमकी दिलेली होती। त्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आणि काल नेमकं काय घडलेलं होतं आपण बघूया। बघतो ना ये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही दाखवतो की एकटाच आहे अरे एकटाच आहे ना ये ना तो बघतो ना ये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। आणि काल गोपीचंद पडळकर ज्या वेळेला विधिमंडळ परिसरात आले त्यावेळेला हा प्रकार घडला होता आणि त्यानंतर आज विधिमंडळामध्ये चक्क हाणामारी झाली दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये। बघतो ना ये जमा करा पास जमा करा पास आमदार नितीन देशमुख सुद्धा त्यावेळी इथेच उपस्थित होते। कार्यकर्त्यांना नियंत्रित करायचा प्रयत्न त्यांनी सुद्धा केलेला होता। विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि चक्क लाथाबुक्क्यांपर्यंत हा प्रकार गेलेला होता। जमा करा पास